सर्वांच्या जीवनामध्ये सुख-दुःख येतच असतात, पण आज झालं असं. राम-राम भावांनो, सकाळी सकाळी ना आपण आलेलो होतो आपल्या शेतामध्ये. आता शेतामध्ये आलो आणि इथं गाडी उभी करून दिली भाऊ, आणि लगेच आपल्या पत्राची चावी घेतली आणि पत्र खोलून घेतले. आपले पत्र तर खोलले होते, पण आपला ना गेट खोलायचं बाकी होतं. पहिले तर गेट खोलून घेतलं आणि आपली गाडी ना लगेच लावून दिली भाऊ इथं. आता आपल्याला ना टाकायचंय भाऊ मोसंबीला खत, आणि मोसंबीला खत नेण्यासाठी ना आपण उपयोग करणार आहे आपल्या गाडीचा. आता तुम्हाला तर माहितीच आहे, घरच्यांनी मला कधी काम सांगावा आणि मी ते चांगलं करावा. आलो होतं बोतीला शेतामध्ये घेऊन, आणि गोण्या पण ठेवल्या होत्या, पण गोण्या सकट गेली भाऊ आपली गाडी पडून. चायला म्हटलं सगळी पण होती काय मागच लागती काय. आता गाडी आणली होती भाऊ इड, आणि तिच्यामध्ये गेला होता भाऊ एवढा मोठा चिखल फसून, आणि मी पण गेलो होतो हैराण होऊन. पहिल्यांदा असं झालं होतं की गाडीने आपली ना इतकी हालत खराब केली होती, मला घाम पण आला होता आणि माझे कपडे पण खराब झाले होते. मग काय आलो होतो घरी, मम्मीला घेतलं आणि डबल निघालो भाऊ शेतामध्ये कपडे बदलून. शेतामध्ये आलो आणि लगेच दणक्यात कामाला लागलो. मी पण आहे ना या सगळ्या वावराला खत टाकून देतो. तुम्ही पण आहे ना आपल्या व्हिडिओला लाईक आणि फॉलो करून घ्या राव. काय की ना आपल्या शेताला आहे ना सगळं खत टाकणं झालं होतं, आणि आपण पण आहे ना आपलं बिराड उचलेलं होतं आणि निघालो होतो भाऊ घराकडे. घरी आलो होतो आणि आपल्या छतावर आहे ना कपडे वाळू घालायला टाकले होते, तेवढेच आणायला चाललो होतं की आपल्याला आहे ना तिथे एक चिमणी मेलेली दिसली. तिला असं मेलेलं बघून मनाला तर खूपच वाईट वाटलं होतं, आणि मनाला दुःख पण झालेलं होतं. मला तर पहिले वाटलं होतं की आपल्या बांगड बिल्ल्यांनीच खाल्लं वाटतं तिला. मी तर चिमणीला आहे ना आपल्या बांगड बिल्ल्याकडे घेऊन जात होतो, पण आपला बांगड बिल्ला आहे ना लई जोरात पडत होता. छोटासा खड्डा केला आणि त्याच्यामध्ये पुरून दिली.